हेरवाड गावातील चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत समाजाचा गौरव वाढवला आहे। या विद्यार्थ्यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संकल्प विजय निर्मळे जवाहर नवोदय निवड, स्वरा नामदेव निर्मळे समृद्धी प्रज्ञाशोध केंद्रात द्वितीय, राजलक्ष्मी युवराज माने समृद्धी प्रज्ञाशोध केंद्रात तृतीय, अथर्व महादेव निर्मळे समृद्धी प्रज्ञाशोध केंद्रात तृतीय आणि अंश नाथल निर्मळे राज्यस्तरीय समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत तृतीय यांचा समावेश आहे। चर्मकार समाजाच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। समाजातील या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने नावलौकिक मिळवला असून समाजाला अभिमान वाटावा अशी कामगिरी असल्याचं मत चर्मकार समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलं। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी रवी धुमाळे, दत्तवाड। सर्वप्रथम जय हृदय, जय भीम, जय शिवराय। आज आपल्या चर्मकार समाजातील भगवत यश मिळवलेले आपल्या चर्मकार समाजातील या अनमोल हिरे आज आपण यांचा सत्कार करत आहेत। गेल्या महिन्यात आमच्या चर्मकार समाजातील न्यायाधीश सुनील माने यांचाही देखील न्याय अधिकारी पद मिळालेले होते। तसेच गेल्या आठवड्यात आपल्या चर्मकार समाजाचे आश्लेष कदम यांचाही आपल्या आरोग्य विभागामध्ये त्यांची निवड झाली होती। आज आम्हाला अभिमान वाटतो, अभिमान नाही तर गर्व वाटतो। आज या 4-5 मुलांची शिक्षण क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळवण्याबद्दल आमच्या समस्त शिरोळ तालुक्याच्या चर्मकार समाजाच्या वतीने तसेच टाकळीवाडी चर्मकार समाजाच्या वतीने आज त्यांचा आम्ही सत्काराचा कार्यक्रम करत आहोत। यामध्ये संकल्प विजय निर्मळे जवाहर नवोदयमध्ये निवड झाल्याबद्दल, तसेच स्वरा नामदेव समृद्धी केंद्रात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल, राजलक्ष्मी युवराज माने समृद्धी तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल आणि अथर्व महादेव निर्मळे समृद्धी यांचा तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल आणि यश नाथल निर्मळे अंश समृद्धी प्रज्ञा यामध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल आम्ही समस्त चर्मकार समाजा वतीनं या 5ही मुलींचा जाहीर सत्कार करत आहोत। जय भीम, जय शिवराय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।